असेल बाय कार भिवंडी नाही तर ठाण्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता। आणि म्हणजे बाय कार तुम्ही 4 व्हीलर घेऊन यायचं असेल तर तुम्ही 4 व्हीलर घेऊन जाऊ शकता। पुन्हा एकदा अक्षय ब्लॉग तुमचं सगळ्यांचा काही मी स्वागत करतो। आजचा काही जो ब्लॉग आहे आता मी जस्ट घरी आहे आणि होता डुंगरी ते मानखोली ब्रिज तुम्ही त्याच्या आधी मी ब्लॉग केला होता आणि तेव्हा काम थोडं बाकी होतं। आता आम्ही A to Z काही झालेलं आहे तर काही चला आणि कोणी चॅनल नवीनला असेल चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू। तर काही चला आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा तर तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल। पुन्हा एकदा आम्ही मानखोली ब्रिजच्या आलेलो आहे। मानखोली ब्रिज रेडी झालेला आहे बघू शकता। गाड्या बिड्या जात आहेत तुम्ही आत्ताच गेली बघू शकता 2 व्हीलर आणि आता गाड्या बिड्या जात आहेत। मोठे मोठे कंटेनर पण त्या साईडून बंद आहे फक्त एकच वन साईड चालू ठेवली आणि अजून ओपनिंग जायचं असेल बाय कार भिवंडी नाही तर ठाण्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता। आणि आता मी फायनली आता तुम्हाला मी वर जाऊन दाखवतो की पूर्ण काम झालं नव्हतं। आता गाड्या बिड्या सगळ्या येत आहेत म्हणजे तुम्हाला बाय कार जायचं असेल तरी पण तुम्ही जाऊ शकता आणि येऊ पण शकता। तुम्ही बघू शकता समोरून गाड्या बिड्या किती येत आहेत। त्यांनी ओपनिंग झालं नाही अजून तरी तर पब्लिकसाठी तुम्हाला जायचं असेल त्यांनी बिग चालू केलेलं आहे बघू शकता। आणि याच म्हटलं आपली स्मार्ट सिटी आहे तर आपण फायनली मित्रांनो आता मी वरती चाललो आहे। तुम्ही बघू शकता वरती वर्ड बीड सगळं लावून झालेलं आहे। तर फायनली मी वरती चाललो आहे। ब्रिजचं काम तुम्ही बघू शकता पूर्ण A to Z झालेलं आहे। आता 6 ब्रिज रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण रेडी झालं। आता तुम्हाला पुढपर्यंत दाखवतो जाऊन की कितपर्यंत काम झालं आहे ते। मी चाललोय पुढे जाऊन जास्त पुढे जाणार नाही कारण की तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन की कितपर्यंत काम झालं आहे ते ब्रिजचं। आलो आहे अजून तर बघू शकता पुढपर्यंत आपला आम्ही याच्या आधी पण ब्लॉग केला होता ना मानखोली ब्रिजचा। यायचा असेल तर तुम्ही बाय कार 4 व्हीलर नाही तर 2 व्हीलर घेऊन येऊ शकता। पुढे जाऊन बघतो लेफ्ट मारला आपण इथं आपण आता पोहोचलो आहे ते बघू शकता। म्हणजे बाय कार तुम्ही 4 व्हीलर घेऊन यायचं असेल तर तुम्ही 4 व्हीलर घेऊन जाऊ शकता। आपण लोडाची इथून लोडापर्यंत आलेलो आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि आपल्याला डायरेक्ट परत पाठी जायचं आहे कारण जास्त पुढे राहायचं आहे। कारण मला या साईडला इथून लेफ्ट मारलात ना तर लोढा बिल्डिंग लागेल बघा। या साईडला ही मोठी एवढी लोढा बिल्डिंग आहे आणि त्या साईडला बघू शकता 4 व्हीलर गाड्या पण येत आहेत। आता तुम्हाला दाखवतो आता आम्ही इथं निघतो इथून आता आपण डायरेक्ट तिकडे मानखोली ब्रिज आहे ना ते आपण स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं की तिथूनपर्यंत लोढा ब्रिजपर्यंत मी तुम्हाला दाखवलं की बाय कार यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। आणि तिथून त्या लोढाच्या इथून लोढा बिल्डिंगच्या इथून आपण निघालो आहे। फायनली पुढे आलो आहे। कसं वाटतंय ब्रिज एकदम भारी वाटतोय ना। तर लाईटी पण काही चालू आहे तुम्ही बघू शकता। हाईटवाला लाईटी लावलेत फुल हायवे रात्री आहे ना त्याच्या पण मी ब्लॉग नक्कीच करेन कारण की रात्री तुम्हाला दाखवेन की ब्रिज कसं वाटतो। बघू शकता समोरनं शूट चालू आहे बघू शकता
बघा शूट चालू आहे, कोणतरी आलाय, कोणतरी काय माहिती नाही मला, शूट चालतोय.